नमस्कार, माझे नाव अजिंक्य रामेश्वर पवार आहे. माझा वर्ग 8वा. शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे, पानकनेरगाव, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. आमच्या इथे शाळेय ग्रंथालय उघडलं आहे. मी शाळेय ग्रंथालयामधील एक पुस्तक घेतलं आहे, गुरु सेवेचे फळ. या पुस्तकाचे लेखक आहे यथुजी देवरे. या पुस्तकाची किंमत 120 रुपये. या पुस्तक मी वाचला. या पुस्तकात एक गोष्ट आहे, मी ती एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. नीताराम नावाचा एक माणूस एका गावात राहत होता. एक दिवस नीताराम जंगलात गेला आणि जंगलात फिरत होता. नीतारामला वस्ती दिसली. नीताराम त्या वस्तीपाशी गेला आणि त्याचा घोडा तिथे थांबला आणि नीताराम झोपडीत बघत होता की झोपडी बाहेर लटकेल पिंजरा आणि त्याच्यात आत एक पोपट होता. पोपट आरडाओरडा करायला सुरू झाली. आरडाओरडा करता करता पोपट म्हणाला, आला रे आला, धनी आला, धनी त्याचे सोने गिने चोरून घ्या, त्याचा घोडा घ्या. असा आरडाओरडा करून ते पोपट चोरायला सांगत होता. झोपडीतले चोर बाहेर येताना नीतारामने बघितले होते. नीताराम आपला घोडा घेऊन पळाला आणि ते चोर नीतारामला बघून ते आपल्या घोड्यावर बसून नीतारामचा पाठलाग करायला गेले आणि नीताराम घोड्यासंग पळत नीतारामच्या मागे चोर होते. नीताराम एका आश्रमापाशी गेला आणि ते आश्रमाच्या थोडे लांब आले आणि वापस गेले आणि नीताराम म्हणाला, हा काय झालं? नीताराम एक आश्रमापाशी एक झोपडी होती. नीताराम आज झोपडीत बघत होता. नीतारामने एक दुसरा पोपट बघितला आणि म्हणाला, हा पहिला पोपट असा होता, हा दुसरा पोपट पण असा असेल का? ते पोपट आरडाओरडा सुरू करा, स्वागत आहे आश्रमात, तुमचे स्वागत आहे. हे पाहून नीतारामला आश्चर्य झाले. नीताराम म्हणाला, पहिला पोपट म्हणे आला रे आला, याला चोराम. हा पोपट मध्ये स्वागत आहे. मग पोपट म्हणाला, स्वागत आहे. मग झोपडीतून एक साधू महाराज आले. साधू महाराज म्हणाले, नीताराम आत ये. नीताराम आत गेला आणि साधू महाराजांनी त्याला थंडगार पाणी प्यायला दिले. नीताराम खूप घाबरला होता. नीतारामच्या मागे चोर पडले होते म्हणून. नीताराम झोपडीत जाऊन बसला आणि महाराजांनी त्याला पाणी दिले आणि विचारले, तुला जेवायचे आहे का? नीताराम म्हणाला, मला भूक नाही. महाराज म्हणाले, काय झाले, तू इतका भियेल का आहे? नीताराम म्हणाला, साधू महाराजला म्हणाला, मी काही क्षणापूर्वी पुढच्या दिशेला गेलो, उत्तर दिशेला गेलो होतो. त्या दिशेला एक झोपडी दिसली आणि एक कबूतर दिसला. एक कबूतर आरडाओरडा करत होता. ओरडा म्हणे, हा आला, याचे सोने घोडे ते सगळे चोरून घ्या. नीताराम हे बघून घोड्यावर बसून पळत इकडे आला. नीतारामच्या मागे चोर होते. काही लांब थांबून चोर वापस गेले आणि महाराज म्हणाले, ते पोपट या दुसऱ्या पोपटाचा भाऊ आहे. महाराज म्हणाले, दोघं पोपट भाऊ म्हणजे जात हे सगळं सारखंच असेल. मग महाराज मग पोपट नीताराम म्हणाला, हा पोपटाचा काही खरं नाही. हा पोपट पण तुम्हाला धोका देऊन उडून जाईल. मग महाराज म्हणाले, पोपट म्हणाला, मी असा नाही, तो माझा भाऊ. आम्ही दोघं एका बाजारात होतो विकायला. आम्हा दोघांना ठेवलं होतं. एकदा 4 चोर आले आणि आमच्या दोघांना उचलून नेत होते. तेव्हाच साधू महाराजांनी एक पोपट उचलला. तो पोपट म्हणजे मी. त्या महाराजांनी मला स्वागत हे ते मी त्यांचे बोलणे ऐकून मी जे आश्रमाबाहेर आले, मी त्यांचं स्वागत पाणी हे विचारतो त्यांना. महाराज म्हणाले, तो पोपट आपण जे बोलतो पोपट ते ऐकून तेच बोलतात. तो पोपट चोरायचे सोने गिने चोरायचं हे ऐकून तो पोपट बाहेर थांबून चोरांना चेतावणी देतो, हे आला,
याची चोरी करा. महाराज हे त्याला शास्त्र गिस्त्र मंत्र हे स्वागत गिगत हे करायचे, स्वागत करायचे हे शिकवत होते. महाराज मंत्र जो म्हणत होते तो 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 पोपट तो महाराजाच्या मागे म्हणत होता. निताराम म्हणाला, हा कसा? महाराज म्हणाले, पोपट जे आपण बोललो तोच डबल बोलते. जशी संगत तसे परिणाम, संगत तसे परिणाम. म्हणून महाराज म्हणाले, हा पोपटाला मी माझ्या संगत मध्ये ठेवलोय तर हा पोपट असा झाला. तो पोपट माझ्या संगीत असता तर असाच झाला असता. फक्त तो पोपट चोरांकडे गेला, त्यांची संगत लागून तो तसा झाला. मग त्याला समजलं चांगल्या संगतीत राहणे, चांगल्या संगतीत राहणे हेच वाईट नाही, हे चांगलं आहे. धन्यवाद.